आजीच्या हातची जादू। चंपा षष्ठीमध्ये केला जाणारा नैवेद्य। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादूमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत चमचमीत वांग्याचं भरीत। घेतलेली आहे मोठ्या आकाराची काळी वांगी आणि त्यात घालणार आहोत आपण कांद्याची पात। आपण घेतलेले आहे 2 बारीक चिरलेले कांदे, 1 टोमॅटो, पातीचा कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, तेल घेतलेलं आहे। त्यासोबत आपण घेतलेले आहेत मसाले, हिंग घेतलेला आहे, लसूण बारीक वाटून घेतलेला आहे, गरम मसाला, जिरं, राई, आपला आगरी मसाला आणि मीठ। आता या 2 वांगींना चारी बाजूने बारीक अशा चिरा पाडून घेऊया। आता पूर्ण वांग्याला चारी बाजूने तेल चोळून घेऊया। आपण ना एक जाळी घेतलेली आहे, आपण गॅस पेटवूया आणि काय करूया, आपण आता ही वांगी यावर ठेवणार आहोत आणि चारी बाजूने चांगली भाजून घेणार आहोत। जशी ती भाजली जातील तसं त्यामध्ये सॉफ्टपणा येईल आणि त्याचा कवर पण सहज निघेल। भाजलेल्या वांग्यांचा छान असा सुगंध सुटलेला आहे। आता आपण काय करूया, ह्याचे देठ काढून घेऊया। देठ काढून झाल्यानंतर आपल्याला ह्याचं जे वरचं कवर आहे ना वांग्याचं, ते काढून घ्यायचं आहे। जे बघा चांगलंच भाजून घेतलंय त्यामुळे ते पटापट निघून जातं आणि हे चांगले स्मॅश करून घ्यायचे आहेत। मग ते तुम्ही सुरीच्या साहाय्याने करा किंवा चमच्याने करा, सहज होऊन जातं। हे पहा, मी वांगी बारीक करून घेतलेली आहेत। चला आपण ना एक कढई ठेवले, त्यात घालूया 2 पळ्या तेल। तेल आपलं जरा गरम होऊ दे। तेल गरम झालेलं आहे, आपण त्यात घालूया 1 चमचा राई। आता आपण घालूया 1 चमचा जिरं। जिरं तर आपलं चांगलंच तडतडलंय। सोबत घालूया कांदे, परतवून घेऊया आणि आता त्यातच आपण घालूया कांद्याची पात। आता हे छान परतवून घेऊया। परतवून झालं की आपण यावर ठेवूया झाकण आणि 5 मिनिटाची वाफ काढून घेऊया। हे पहा, मी वांगी बारीक करून घेतलेली आहेत। कांदा शिजल्यानंतर त्यात घालूया आपण टोमॅटो, पुन्हा परतवून घेऊया आणि आता आपल्याला काय करायचं आहे, कांदा आणि टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा आहे। तर आपण पुन्हा ठेवूया झाकण, मीडियम आच करूया आणि शिजवून घेऊया। 10 मिनिटं झालेली आहेत, झाकण उघडूया। कांदा टोमॅटो चांगला शिजलाय। आता त्यात घालूया 1 चमचा बारीक केलेला लसूण, 7 ते 8 पाकळ्या घेतलेल्या होत्या। परतवून घेऊया। लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत हे छान परतवून घेऊया। बघा, लसणाचा कच्चा वास गेलेला आहे। आता आपण काय करूया, यामध्ये घालूया मसाले। चमचा हळद, 1 चमचा आगरी मसाला, अर्धा चमचा हिंग, सोबत घालूया 1 चमचा आपला घरगुती गरम मसाला। परतवून घेऊया। त्यात घालूया आता आपण चवीपुरतं मीठ।
परतवून घेऊया. यांचा छान सुगंध सुटलेला आहे. आता यातच आपण घालूया भाजलेली वांगी. ही वांगी घालून झाली की चांगलं परतवून घेऊया या मसाल्यांमध्ये. आच मंद करूया, वरतून देऊया झाकण आणि 10 मिनिटं चांगली वाफ काढून घेऊया. आणि तुम्ही पाहू शकता वरतून थोडी कोथिंबीर घालूया आणि आपली चमचमीत वांग्याचं भरीत तयार आहे. आता करूया गॅस बंद. गरमागरम बाजरीची भाकरी. बरं, भाकरीची रेसिपी आपण दाखवली नाहीये, पण त्याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊ, कारण ती आपण बऱ्याचदा दाखवलेली आहे. आणि तुम्हाला पुन्हा पाहायची असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. चंपाषष्ठीला असं वांग्याचं भरीत नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि आपण पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.